नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर अजित डोभाल यांचं एक भाषण सध्या सोशल मीडियावरती खूप व्हायरल होत आहे. जी काय अँटी नॅशनल आणि लिबरल टीम आहे त्यांच्या बुडाला चांगलीच आग लागली आहे. या भाषणामुळे जातीय तेढ निर्माण होईल किंवा इतिहासातील गोष्टी उकरून काढून लोकांना उस्कावण्याचं काम अजित डोभाल करत आहेत असं या गँगचं म्हणणं आहे. पण मित्रांनो, त्यांचं भाषण तुम्ही व्यवस्थित एकदा ऐकलं तर तुम्हाला लक्षात येईल की इतिहासात ज्या चुका भारताने केल्या किंवा भारतीयांनी केल्या या चुका आता नाही केल्या पाहिजेत असं अजित डोभाल यांचं मत आहे. आणि ते तितपत खरं देखील आहे, कारण की इतिहासामध्ये डोकावलं तर आपल्याला एक गोष्ट नक्कीच लक्षात येते, ती म्हणजे आपण भारतीयांनी कधीच कोणावरती पहिल्यांदा हल्ला केला नाही. हल्ला केल्याच्या नंतर कुणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या नाहीत. एखादा प्रांत जिंकल्याच्या नंतर त्या प्रांतातील स्त्रियांना, लहान लेकरांना कधीच त्रास दिला नाही. या उलट आपल्यावरती जे काही परकीय आक्रमण झाली ते आक्रमण भारताच्या संस्कृतीवरती, येथील स्त्रियावरती, येथील लेकरावरती आणि ज्यावेळेस पण भारत काबीज केला त्यावेळेस भारताला लुटून तोडण्याचं काम परकीय आक्रमणांनी केलेलं आहे. आणि हे आक्रमण सध्या चालूच राहील आणि अशा प्रकारची परिस्थिती भविष्यामध्ये उद्भवू शकेल असं अजित डोभाल यांचं एक प्रामाणिक मत आहे. आणि हे खरं देखील आहे. सध्या जी पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये परिस्थिती चालू आहे किंवा परिस्थिती उद्भवलेली आहे, या परिस्थितीवरून लक्षात घ्यावं लागेल की ही सर्व धार्मिक तेढ आहे. भारताच्या संस्कृतीवरती हल्ला करण्याचं हे एक प्रमुख षडयंत्र आहे. या विरोधकांना सर्वच माहिती आहे. SIR हे काय आहे, त्यामधून काय करायचं आहे, ते देशासाठी गरजेचं आहे आणि ते बरोबर देखील आहे हे देखील यांना माहीत आहे. परंतु यांचा जो काही अँटी नॅशनल किंवा यांचं जे काही वोट बँकेचा मुद्दा आहे तो विचलित होईल, यांची वोट बँक विचलित होईल. त्यामुळे अशा प्रकारच्या मुद्द्याला देखील विरोध केलाच पाहिजे, हे यांना करावंच लागतं. ध्रुव राठेला माहिती आहे की मोदीजी एक सक्षम नेतृत्व आहे, अजित डोभाल एक जबरदस्त नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर आहेत आणि जयशंकर ही एक राष्ट्रीय कूटनीतिकार आहेत. परंतु जो काही फॉलो करणारा वर्ग आहे तो वर्ग हा नाराज होईल, म्हणून ध्रुव राठेला यांच्या विरोधात व्हिडिओ बनवावेच लागतात. तशा प्रकारचं नॅरेटिव्ह हे पसरावंच लागतं. मित्रांनो, जेव्हापासून हा व्हिडिओ आलाय तेव्हापासून ही अँटी नॅशनल गँग एकदम चलबिचल झालेली आहे. महबूबा मुफ्ती म्हणत आहेत की जुने पुराणे मोडे उकरून तुम्ही आताच्या यंगस्टरला भडकवण्याचं काम करत आहेत. परंतु अजित डोभाल यांचं मत आहे, कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करत असताल तरी देशासाठी तुम्ही काम केलं पाहिजे, देशासाठी तुम्ही योगदान दिलं पाहिजे, तुमच्या कार्यातून योगदान हे देशासाठी दिलंच पाहिजे. मित्रांनो, अशा प्रकारच्या घटना आपण नेहमीच पाहतोय. एखादं देशाच्या समर्थनामध्ये स्टेटमेंट जर कुणाचं आलं तर काही गँग लगेच उठते, लगेच ॲक्टिव्ह होते, कारण की यांना बाहेरून होणारी फंडिंग पाहिजे असते. ती फंडिंग बंद होईल. भारतामध्ये अस्थिरता निर्माण करण्याचं काम यांना अविरत चालू ठेवावं लागतं. आणि सध्या जे काय भारतीय जनता पार्टी यांचं पूर्ण देशभर जे काही वर्चस्व वाढत आहे हे देखील वर्चस्व कमी करण्यासाठी यांना या पद्धतीचे कामं करावीच लागतात. अजित डोभाल यांच्या म्हणण्यानुसार असं लक्षात येतं की येणाऱ्या काळामध्ये भारत काही मोठी ॲक्शन घेईल का, कारण की पाकिस्तान आणि बांगलादेश हे ज्या पद्धतीनं भारतावरती कुरघोड्या करत आहेत, या कुरघोड्या थांबवण्यासाठी भारत नक्कीच एक निर्णायक पाऊल उचलेल का, असं डोभाल यांच्या भाषणातून लक्षात येते. मित्रांनो, 2014 पासून भारत बदलला आहे. हा बदललेला भारत आहे आणि भारत प्रत्येक गोष्टीचा प्रतिकार करतो, पण तो प्रतिकार करण्याची वेळ आणि मैदान हे आपलंच असतं. एखादी घटना घडल्याच्या नंतर तुरंत लगेच भारत ॲक्शन घेत नाही. ॲक्शन घेण्याचा काळ, वेळ आणि मैदान देखील आणि बांगलादेशवरती ॲक्शन होणार हे नक्की आहे, परंतु त्यासाठीची वेळ, त्यासाठीचं मैदान, त्यासाठीचं प्लॅनिंग हे डोभाल साहेबच करणार आणि ते लवकरच करणार. यावेळेचा जो काही मार आहे, यावेळेचा जो काही दणका आहे तो अशा पद्धतीत बसणार आहे की हे देश येणाऱ्यांच्या पिढ्याना पिढ्या लक्षात ठेवतील की हा बदललेला भारत आहे आणि या बदललेल्या भारताला आता आपण खेटलं नाही पाहिजे, आता आपण अपोज केलं नाही पाहिजे.